नमस्कार सर, नमस्कार सर्वांना. आज आपण इथे आम्ही सादरीकरणासाठी एकत्र आलो आहोत. टोटल 9 मेंबर्स आहेत आमच्या ग्रुपमध्ये. मेंबर्स आहेत रक्षा मॅडम, नेहा मॅडम, कोमल मॅडम, पठाण सर, प्रियंका मॅडम, सय्यद सर आणि गावंडे सर आणि मी कांचन वाकोडे आणि नाटकर मॅडम. तर आमच्या ग्रुपचं जो सादरीकरण आहे त्याचा विषय आहे कौशल्य विकास यशाची गुरुकिल्ली. चला तर मग आपण सुरुवात करूया. अरे देवा, काय झालं? अहो मम्मी, माझा रिझल्ट लागला, मी नापास झाली डबल. अजून मोबाईल बघायचा, मैत्रिणीबरोबर फिरायचं आणि मग म्हणायचं अभ्यास नाही झाला. अहो रक्षाचे बाबा 10 वेळा सकाळपासून तो पेपर वाचला, पेपर त्याला साईडला ठेवा, त्याच्यातून बाहेर बघा. त्या मुलीच्या भविष्याची काही चिंता आहे का नाही तुम्हाला? काय करणार? बगीचाची लाखो खर्च केले, त्याचा काही उपयोग झाला नाही. आमच्या काळी कसे परीक्षा पास झाली की नोकरी लागायच्या, पण आता पदवी घेऊन काही फायदा नाही. अहो पप्पा, मी काय तशी करतो का? मी काही जातो नाही किंवा तिकडे लायब्ररीत बी जातो, अभ्यास बी करतो, फॉर्म बी करतो, पण नाही उरायला तर त्याला मी काय करू? जागाच नाही आहे. रक्षा काय झालं? बरं झालं नाही तू आली, सांग तिला जरा. काय झालं काकू? का बरं एवढं टेन्शन मध्ये तुम्ही सगळे? अहो देवा, माझा रिझल्ट लागला आणि मी नापास झाली डबल. रडू नको रक्षा, काळजी करू नको. हे बघ, मला कळालंय फक्त पुस्तकी ज्ञान घेऊन काहीही फायदा नाहीये. आपल्याकडे कौशल्य असणं फार जास्त महत्वाचं आहे. म्हणून मी ठरवलंय, मी करणार आहे ITI आणि मी व्यवसाय करणार आहे. मी बिझनेस वुमन होणार आहे. हो का? हो. हो माहिती. अगं, माझा मित्र आहे की नाही प्रशांत, हो. त्याने 3 वर्ष आधी ITI केला होता आणि तो आता खूप मोठा बिझनेसमॅन झालेला आहे. स्वतःचं फर्निचरचं दुकान आहे, एवढं मोठं दुकान आहे आणि त्याच्या हाताखाली 4 लोक कामाला आहेत. त्यांनी दुसऱ्यांना रोजगार दिला, स्वतः सुद्धा कमवतो आणि मी पण बिझनेस वुमन होणार आहे. मला मी घेऊन चाललो तिकडे. काकू, आम्ही दोघी जातो, आम्ही त्याला माहिती विचारतो. तुम्ही चाललाय कुठं? प्रशांतकडे जातो ना मॅडम, कशासाठी? त्याला विचारतो ना आम्ही ITI कसा करायचा. बरं, सगळी माहिती घ्या, नाहीतर जाऊन फिरत बसाल आणि परत घरी येऊन सांगा नाही काही माहिती की नाही, आम्ही तो गायडन्स झालोय जा, आमच्या लवकर जाऊ. शिक्षणाबद्दल. आम्ही येतोच जाऊ. तर मित्रांनो, इथे उल्लेख झाला आहे प्रशांतचा. प्रशांतने 3 वर्ष आधी कार्पेंटर ट्रेडमध्ये ITI केलेला होता. त्यानंतर OJT ला गेला व त्यांनी स्वतःचा व्यवसाय म्हणजे फर्निचरचं शॉप टाकलं. तो स्वतःचा स्वयंरोजगार झालाच, पण त्याच्या हाताखाली 4 माणसं त्यांनी कामाला ठेवली आणि त्यांना रोजगार पुरवत आहे. चला तर बघूया काय आहे. प्रशांत, हाय, काय करतोय? अरे कसं काय? आज आम्ही मस्त प्रयोजन करून आलोय आणि आम्हाला तुला काही प्रश्न विचारायचे. काय? ही माझी मैत्रीण आहे रक्षा. तिचा रिझल्ट लागला आहे आणि ती खूप नाराज आहे. खूप स्ट्रेसमध्ये दिसते मला, ते दिसलंच ना. म्हणूनच आलोय आम्ही आणि आम्हाला तुझ्या ITI बद्दल विचारायचं आहे. तुझं बाकीचं कसं चाललंय? सगळं व्यवस्थित आहे का? फर्निचरचा व्यवसाय सुरू आहे आपला. एकदम निवांत. 2-4 लोकं आपल्या बघ केवढं मोठं दुकान आहे. काय नाही, बघ, 1 बघ, वर्षाचा काय केलं, फक्त 1 वर्षाचा कार्पेंटर ट्रेड केला, हा. सगळ्यात सोपा. त्यानंतर 1 वर्षाची अप्रेंटिसशिप केली. बरं. अप्रेंटिसशिप मध्ये असतानाच मला पगार मिळायचा आणि मानधन मिळायचं. त्यातून काही पैसे जमवले आणि अजून जे समोर व्यवसाय दिसतोय, हा व्यवसाय सुरू केला. बघा, फर्निचर कशासाठी चेअर, सोफे, टेबल हे आपल्याकडून बनवलेले. हे सगळे लोक तुझ्याकडे कामाला आहेत का रे? हो, हे सगळे स्किल वर्कर आहेत. स्किल वर्कर ITI करून फायदा होते मग? 100%. ITI मध्ये कौशल्यावर आधारित प्रशिक्षण दिले जाते. हिला 20% तर प्रात्यक्षिकाला 80% महत्त्व दिले जातं. त्यामुळे तुम्हाला 100% जॉब आहे आणि तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुद्धा टाकू शकता. मला Job बनायचं आहे. बिझनेस वुमन. मला सांग की काय करू? काय हरकत नाही, मी तुम्हाला काय करतो, मी ज्या कौशल्य केंद्रात काम केलंय किंवा ज्या काही प्रशिक्षण घेतलं, मी तुम्हाला तिथेच घेऊन जातो. हो चालेल. चालेल ना? ठीक आहे, काय हरकत नाही, चला मग. चल, चल. आधी मॅडम, अरे या, कसा आहे प्रशांत? मजेत मॅडम. मग काय चालू बाकी? काय नाही, बस आपला कार्पेंटरचा व्यवसाय सुरू आहे. थोडेफार पैसे येतात आणि 2-4 वर्ष कामाला लागतात. अरे वा, काही problem नाही. खूपच आणि ह्या छान. माझ्या 2 मैत्रिणी आहेत. त्यांना सुद्धा ITI करायचं आहे. तर काय झालंय, थोड्या माहिती कमी असल्यामुळं तुम्ही प्रत्यक्ष मॅडम प्लस विजिट करा आणि बोला त्यांच्यासोबत. तुम्ही यांना थोडं मार्गदर्शन करा मॅडम. ठीक आहे. अरे नक्कीच. हे बघा, आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये एकूण 419 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत. त्याच्यामध्ये आपण 85 इंजिनिअरिंग आणि नॉन इंजिनिअरिंग व्यवसाय घेतो. याच्यामध्ये आपल्याकडे 27 व्यवसाय आहेत. त्याच्यामध्ये जोडारी आहे, त्याच्यानंतर इलेक्ट्रिशियन आहे, वायरमन
कारपेंटर आहे जो की प्रकाशनी केलेला आहे, त्याच्यानंतर प्लंबर आहे, असे वेगवेगळे व्यवसाय आहेत. आता एकंदरीत या व्यवसायामध्ये विद्यार्थ्याच्या आवडीनुसार आपण त्यांना कौशल्य शिकवतो. आता कौशल्य शिकवताना आपण थेरीवरती जास्त भर न देता प्रॅक्टिकलवरती जास्त भर देतो. ठीक आहे, म्हणून प्रात्यक्षिक जास्त घेतले जातात. आता प्रात्यक्षिक कशी घेतली जातात हा प्रश्न पडलाच असेल तुम्हाला. हो मॅडम. तर मग आपण काय करूयात, प्रत्यक्षात बघूयात प्रात्यक्षिक आपण कसे घ्यायचे. ठीक आहे, या. अश्विनी, अश्विनी, आपल्याकडे या 2 विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेऊन येतात. तर तुझा आयडियाबद्दल अनुभव काय आहे हे तू त्यांना सांगू शकशील का? हो नक्की मॅडम. आयटीआयमध्ये मी 10वी पास झाल्यानंतर प्रवेश घेतला. मी कम्प्युटर ऑपरेटर, प्रोग्रामिंग असिस्टंट या व्यवसायात प्रशिक्षण घेत आहे आणि यानंतर मला भविष्यात नामांकित कंपनीमध्ये नोकरी मिळेल असा माझ्यावर विश्वास आहे. आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही आयटीआयमध्ये ज्या व्यवसायात तुम्हाला प्रशिक्षण घ्यायचं आहे त्या व्यवसायात तुम्ही प्रशिक्षण घेऊ शकता. त्यानंतर 1 वर्षाची अप्रेंटिसशिप करून तुम्हाला गव्हर्नमेंट, प्रायव्हेट किंवा स्वतःचा रोजगारसुद्धा उभा करता येतो. आणि माझं असं वैयक्तिक मत आहे की मी आयटीआयमध्ये प्रवेश घ्या, म्हणजे लवकरात लवकर नोकरी मिळेल हाच आयटीआयचा एक मुख्य उद्देश आहे. अगदी बरोबर आहे अश्विनी. ठीक आहे, अश्विनीने सांगितलं ते अगदी योग्य आहे. मॅडम ते 500 रुपये काय मिळतात ते पण सांगा नाही. हो हो नक्कीच. मला सुद्धा 500 रुपये पर मंथ भेटतात. त्याच्यानुसार माझं व्यवस्थित अभ्यासक्रमाच्या ज्या गोष्टी लागतात त्या. आणि आमच्या आयटीआयमध्ये म्हणजे कसं आहे सर, 80% प्रात्यक्षिकावर भर असतो. त्याच्यामुळे ना इथे प्रॅक्टिकल नॉलेज खूप जास्त शिकवलं जातं. तसंच मॅडम मला खूप हेल्पफुल करतात. त्याच्यामुळे मला विश्वास आहे नक्कीच मला नोकरी मिळेल. अगदी योग्य अश्विनीने सांगितलं. अश्विनी, तुला प्रॅक्टिकलचं कंटिन्यू करू. ठीक आहे, या. तर तुम्ही पाहिलं की आपण काय करतो एकंदरीत, जी कौशल्य संस्था आहे आपली, येथे आपण तांत्रिक ज्ञान देतो, त्यासोबत आपण सॉफ्ट स्किलही देतो. त्याच्यामध्ये फायर एक्सटिंग्विशर असेल किंवा मुलांना कम्युनिकेशन स्किल असेल, ह्या बाकीच्या गोष्टी पण शिकवल्या जातात. मग मुलांना आपण आपल्याकडे OJT आणि DST सारख्या संकल्पना आहेत, ज्याच्यामध्ये मुलं एक महिना किंवा 6 महिन्यासाठी कंपनीत जातात आणि म्हणजे कंपनीमध्ये जाऊन प्रत्यक्षात मशीनवरती काम करतात. म्हणजे शिक्षण चालू असताना हो, अगदी बरोबर आहे. म्हणजे तुमचं शिक्षण चालू असताना ऑन जॉब ट्रेनिंग. तुम्हाला कंपनीमध्ये जाऊन पगारही भेटतो काय? हो, अरे त्याचं तुम्हाला मानधनही भेटतो. ठीक आहे, तर याच्यामुळे काय होतं, तुम्ही प्रत्यक्ष मशीनवर काम केल्यामुळं तुमचा कॉन्फिडन्स वाढतो आणि नंतर जेव्हा पुढे चालून तुम्ही पासआउट झाल्याच्या नंतर कंपनीमध्ये काम करता त्यावेळेस किंवा मग स्वतःचा तुम्हाला जरी व्यवसाय टाकायचा असला तरी एक वेगळा कॉन्फिडन्स असतो. म्हणजे एकंदरीत काय तर कौशल्य संस्था विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवण्यास मदत करते. ठीक आहे, काय करतो, ऑनलाईनची आपली जशी ॲडमिशन पूर्ण ऑनलाईन समजून घेतो आणि दोघींची ॲडमिशन आपण इथंच घेऊन टाका. हो नक्कीच करतो मॅडम ॲडमिशन. नक्की हो, नक्की मॅडम. हो, नक्की. ठीक आहे, Thank you, चालेल. मॅडम. धन्यवाद मॅडम. तर मित्रांनो, इथे आपलं नाटक आणखी संपलेलं नाही. तर रक्षा आणि नेहा यांनी फक्त आयटीची माहितीच नाही घेतली तर आयटीला ॲडमिशन घेतली. नेहाने इलेक्ट्रिशियन ट्रेडला घेतली आणि रक्षाने ड्रॉसमन मेकॅनिक या 2 वर्षाच्या ट्रेडला ॲडमिशन घेतली. ॲडमिशन सोबतच OJT म्हणजेच ऑन जॉब ट्रेनिंगला गेली, सर्टिफिकेट घेतलं आणि पुढे एका नामांकित कंपनीमध्ये इंटरव्ह्यूसाठी गेलेली आहे. चला तर बघूया काय होते इंटरव्ह्यूचं. या बसा. तुझं नाव? सर माझं नाव रक्षा रामचंद्र आहे. तुझ्याबद्दल परिचय देतो? हो सर नक्कीच. सर मी माझी 10वी पास करून 85% मिळवले आहे आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था लातूर येथे ड्राफ्टमन मेकॅनिकल या ट्रेडमध्ये 2 वर्षाच्या ट्रेडमध्ये मी ॲडमिशन घेतलेली आहे सर आणि माझं शिक्षण पूर्ण झालं. आपण जनरली बघतो की मुलं ह्या क्षेत्राकडे भरपूर येतात, व्यवसाय क्षेत्राकडे. तुम्ही एक मुलगी असून, स्त्री असून ह्या क्षेत्राकडे कसं काय म्हणून? सर माझी एक मैत्रीण आहे, तिने मला ITI-बद्दल माहिती दिली आणि इथे असणाऱ्या संधी यांची पण तिने मला माहिती दिली आहे. आणि जर ITI केलं तर आपल्याला सरकारी नोकरी, प्रायव्हेट जॉब तसंच स्वतःचा व्यवसायही चालू करता येतो. अशा या तिन्ही बाबींचा विचार करून मी ITI-मध्ये प्रवेश घेण्याचं निश्चित केलं होतं सर. तुम्ही ड्राफ्टमन मेकॅनिक ट्रेड केला बरोबर? हो सर. त्या ट्रेडबद्दल काय सांगता? हो सर. आणि माझ्या ट्रेडमध्ये जे एखादी गोष्ट प्रोडक्शन करायची असेल तर प्रोडक्शनच्या
ड्रॉइंगच्या आधी जे डिझाईन केले जाते त्या डिझाईनबद्दल आम्हाला शिकवलं जाते. तिथे 2D ड्रॉइंग, आयसोमॅट्रिक ड्रॉइंग या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात सर. अच्छा. मी तुमच्या रेझ्यूममध्ये मेन्शन केलंय तुम्ही एका विशिष्ट प्रोजेक्टवर काम केले. होय सर. 2 वर्षाच्या कालावधीमध्ये OGT नावाची एक संकल्पना असते. त्या संकल्पनेतून आम्हाला एका नामांकित कंपनीमध्ये घेऊन जातात आणि तिथे ॲक्च्युअल वर्क कसं केलं जाते ते आम्हाला तिथे शिकवले जाते सर. आणि तिथे आम्हाला ट्रेनिंग दिले जाते सर 1 महिन्याचं. आणि त्यामध्ये आम्हाला असं शिकवते की तिथे प्रोजेक्ट असा दिला होता मला की त्याने एक डिझाईन दिली होती कागदावरती. ते कागदावरची डिझाईन घेऊन मी कम्प्युटरवरती CAD सॉफ्टवेअर, कटिया सॉफ्टवेअर या सगळ्यांचा उपयोग करून ती ड्रॉइंगची आणि 2D आणि 3D फॉर्ममध्ये फॉर्म केली होती सर. खूप छान. तुमच्याकडे थेअरी सोबत प्रात्यक्षिक कौशल्य पण आहे आणि अनुभव पण आहे. तुम्ही जॉईन करू शकता. थँक्यू सर. थँक्यू सो मच सर. बापरे, कधीपासून गेली ही इंटरव्ह्यूला, अजून आले नाही. काय वाटतंय तुम्हाला, होईल का नाही तिचा? होईल होईल, आपण होप करूया. झालं तर मी देवाला तर नारळ फोडेन. सही पकड़े पप्पा, मुझे जॉब लगी. ये देखो कॉल लेटर. खरं सांगते का? होय आई, मला जॉब लागलाय. अरे बापरे, त्यासोबत कौशल्याची जोड असणे आवश्यक आहे. खरंच आहे तुमचं रक्षाची पप्पा. कौशल्याला खूप महत्व आहे आणि आहेच आपली रक्षा हुशार आणि गुणाची. मला जॉब लागला ते. मला जॉब लागला प्रशांत रे. मग कॉल लेटर. तू सांगितलं, तू आम्हाला नाही नाही दाखवलंस मी माझं मार्ग. सांगणं कामच होतं. तुम्ही असंच तुझ्या मैत्रिणीला मदत करा आणि या गोष्टी सांग. आता मी पण बिझनेस वुमन होणार, मी पण जॉबला लागणार. तर इथे आमचं सादरीकरण तर संपलेलं आहे, पण थोडी माहिती आम्हाला द्यायची आहे. इथे आम्ही ट्रेनिंगला जेव्हा आलो तेव्हा आम्ही 9 जण 8 जण इथे ITI इन्स्ट्रक्टर आहोत. तर इथे आल्यावर बऱ्याच जणांनी आम्हाला विचारलं की नक्की ITI मध्ये असते काय, ITI डिपार्टमेंट काय आहे, इन्स्ट्रक्टर म्हणजे तुमचं काम काय आहे, तुम्ही प्रात्यक्षिक कसे घेता. तर यासाठी एक ते छोटंसं सादरीकरण होतं. आणि असं काही समजू नका की आम्ही ITI इन्स्ट्रक्टर आहोत, आमच्या ॲडमिशन्स वाढल्या पाहिजे म्हणून आम्ही इथे ॲड करत आहे. तर नाही, ITI बद्दल बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याबद्दल सगळेजण अनअवेअर आहेत, तर त्या मला सांगायच्या आहेत. आपल्या सर्वांना ही गोष्ट माहितीच असेल की डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी म्हटलं होतं की आपल्या देशाला भारतीय आर्थिक महासत्ताक बनवायचं आहे. त्यांनी टार्गेट ठेवलं होतं 2020चं. माननीय पंतप्रधानांनी तेच टार्गेट 2030चं ठेवलेलं आहे. आणि त्यासाठी आमच्या ITI मध्ये म्हणजेच कौशल्य रोजगार या संस्थेमध्ये त्यांनी बऱ्याचशा स्कीम्स आणलेल्या आहेत. 2022 पर्यंत ITI मध्ये जे कोणी प्रशिक्षणार्थी ॲडमिशन घेतील त्यांना 500 रुपये दरमहा विद्यावेतन मिळत नव्हतं. पण 2022 पासून हे सुरू झालेलं आहे. म्हणजे गरीबातला गरीब मुलगा मुलगी कोणी पण ॲडमिशन घेण्याचे प्रयत्न करू शकते, ज्याने त्याला 500 रुपये विद्यावेतन दरमहा त्याच्या अकाउंटला जमा होतात. त्यांनी तो हेच नाही म्हणजे शिक्षण घेऊन त्याला त्याचं इन्कम पण सुरू राहते. आणि ITI मध्ये दुसरं गोष्ट आम्ही या गोष्टीचे ॲड यासाठी करत आहे कारण आम्ही यामध्ये महिला सक्षमीकरण दाखवत आहे. ITI म्हटलं तर बऱ्याच जणांना वाटत असेल की यासाठी आपल्याला पदवी लागेल किंवा 10वी पास लागेल, तर असं नाही आहे. 10वी नापास विद्यार्थी सुद्धा ITIला ॲडमिशन घेऊ शकतात. ज्याला म्हणतो आम्ही नॉन इंजिनिअरिंग ट्रेड्स. त्यामध्ये ड्रेस मेकिंग, कॉस्मेटॉलॉजी, पेंटर जनरल सारखे ट्रेड्स आहेत ज्याला 10वी नापास म्हणजे नुसतं 8वी पास असले तरी याला ॲडमिशन घेऊ शकतात. याने काय होईल तर ज्या हाऊसवाईफ बऱ्याचशा आहेत ज्यांना आपल्या हजबंडला मदत करायची असते, चूल आणि मूल यात गुंतून राहायचं नसते, ते ITIच्या या कोर्सला ॲडमिशन घेऊन सर्टिफिकेट घेऊन स्वतःचा व्यवसाय टाकू शकतात किंवा कोणत्याही कंपनीमध्ये जॉब करू शकतात. शेवटी कौशल्य आत्मसात करणं हे खूच गरजेचं आहे कारण कौशल्यच आपल्याला स्वावलंबी बनवतात. थँक्यू. कौशल्य